बस खरेदीच्या माध्यमातून पुणेकरांची लूट होत असल्याचा आरोप पाहायला मिळतोय। प्रशांत जगताप यांनी उच्च न्यायालयात जाण्याची भूमिका स्पष्ट केलेली आहे। पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक संपन्न झाली। या बैठकीत समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी पीएमपीएल तुटीचा खरतर प्रस्ताव सादर केला। यावेळी स्थायी समितीचे सदस्य प्रशांत जगताप यांनी संचालक मंडळानं मान्यता दिलेल्या बस खरेदीला विरोध केलाय। पुणे शहरातील बीआरटी मार्गे काढण्याची प्रक्रिया सुरू आहे। तसेच भविष्यातही बीआरटी मार्गाचं धोरण नाही असं असताना बीआरटी मार्गांसाठी लागणाऱ्या उजव्या बाजूला मोठे दरवाजे असलेल्या बसेसची खरेदी करण्याचा घाट पीएमपीएल संचालक मंडळानं घातल्याचा त्यांचा आरोप आहे। हा प्रस्ताव पुणेकरांच्या एकूणच टॅक्स रुपी पैशावर दरोडा घालण्यासारखा आहे। आज सकाळी झालेल्या पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथजी भिमाले यांच्यासमोर मी स्थायी समितीच्या बैठकीतली भूमिका क्लिअर मांडलेली होती। त्याचे मिनिट सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहेत की बसेस खरेदी आपण करू नका। एक तर पुण्यातले बीआरटी मार्ग तोडण्यात आलेले आहेत, जे एखादा दुसरा मार्ग तो सुद्धा तोडण्याच्या मार्गावर महापालिका आहे। ही बस खरेदी करू नका आणि जर ही केलीच तर आम्ही मान्य उच्च न्यायालय अथवा मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये याची निश्चित दाद मागू, कारण हे पैसे पुणेकरांचे पिंपरी चिंचवडकरांचे। अशा प्रकारे पुणेकरांच्या भावनांशी खेळ करणाऱ्या भाजपचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।